नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 झालेले बदल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे. माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण हा जो योजनेमधील लाभार्थी नोंदणीसाठी 1 जुलैपासून सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात महिला प्रचंड गर्दी करत आहेत. यातील काही अटी शर्तीनुसार विरोधकांनी शस्त्रधारावर निशाणा साधलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम सांगितलेले आहेत. वयाची मर्यादा किती राहणार आहे, त्याचबरोबर विधवा स्त्रियाला हा अर्ज भरावा की नाही, किंवा ज्यांच्याकडे शेती आहे किंवा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त होणार आहे, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दर महिना 1,500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच यासाठी अपात्र असणाऱ्या जी स्त्रिया आहेत किंवा बहीण आहे त्यांच्यासाठी कोणती जी गोष्ट आहे किंवा कोणते बदल आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 7 बदल करण्यात आले आहेत. चला तर बघूया आपण कोणते 7 बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केलेले आहेत. तर पहा, पहिली जी योजना आहे, सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलैपर्यंत राहणार आहे. तुम्ही या वेळेमध्ये म्हणजे 15 जुलैपर्यंत हा अर्ज भरू शकता. या मर्यादेमध्ये सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत फक्त 2 महिने ठेवण्यात येत आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांनी अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत हा अर्ज तुम्हाला भरता येईल. तर पहा, लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येत आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद केलेले आहेत. आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे एक राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळेचा सोडण्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र आहे ग्राह्य धरले जाणार आहे. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट बाळगण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वयोगटापर्यंत राहणार आहे. 21 ते 65 वर्षापर्यंत तुम्हाला हे जे 1,500 आहे ते मिळणार आहेत. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. आणि 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रंगाचे जे राशन कार्ड आहे उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये कुटुंबातील एक अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच कुटुंबातील जी मुलगी आहे तिला सुद्धा हा लाभ घेता येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे? योजनेसाठी लाभासाठी पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल. लाभार्थीचं आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे. पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी, पासपोर्ट आकाराचा फोटो, राशन कार्ड, सदर योजनेच्या अटी आणि शेतीचे जे पालन करण्याचं हमीपत्र तुम्हाला लागणार आहे. ह्या सर्व वस्तू लागणार आहेत. यामध्ये सर्वात प्रथम पहा, असे हे कागदपत्र तयार करून तुम्ही अर्ज अंगणवाडीमध्ये भरू शकता किंवा जिल्हा परिषद शाळा आहे तिथे तुम्ही हा अर्ज नोंदवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही अर्ज जो आहे तो भरू शकता.